नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत लहान मुलींसाठी गोल साडी. तर ह्या साडीचा बघा सुंदर असा पदर आहे आणि ह्या पद्धतीची साडी आपण शिवलेली आहे आणि पदराचा सुंदर असा लायनिंगचा ब्लाउज तयार केलेला आहे. समोर छोटासा काठ घेतलेला आहे आणि मागच्या साईडने हुक केलेले आणि छोट्या छोट्या प्लेट टाकून आपण इथे गोपीबाही तयार केलेली आहे. तर चला तर मग आपण साडीची कटिंग करूयात. तर इथे पेटीकोट तयार करण्यासाठी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. हा कपडा 1 मीटर घेतलेला आहे. आपली साडीची उंची 23 इंच आहे. 23 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. प्लस इथे 8 इंचावर मार्किंग करून घेत आहे. कमरेचे माप 20 इंच आहे. तर 20चा चौथा भाग इथे 5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. प्लस 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. साडीची उंची 23 इंच आहे आणि वर आपल्याला 2 इंच नेफापट्टी लावायची आहे. त्यामुळे इथे कुठेही वाढीव माप घेतलेलं नाही. इथे कमरेचा चौथा भाग 5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुढे 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि क्रॉस इथं रेष ओढून घेतलेली आहे. इथे मोठ्या 2 कळ्या तयार होणार आहेत. तुम्ही इथे छोट्या छोट्या 4 कळ्याही करू शकता. आता आपण क्रॉस मध्ये कट करून घेऊयात. इथे खाली 1 इंच क्रॉस कट करून घेऊयात. पेटीकोटची कटिंग करून झालेली आहे. आता आपण साडीची कटिंग करून घेऊयात. तर इथे पूर्ण साडी घेतलेली आहे. तर आपल्याला इथे 3.5 मीटर साडी लागणार आहे. तर 3.5 मीटर घेऊन आपण साडी कट करून घेऊयात. बघा लायनिंगचा सुंदर असा पदर आहे. तर आपला पदराकडून माप घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त घेर पाहिजे असेल तर तुम्ही 4 मीटरही घेऊ शकता. इथे मी 3.5 मीटर साडी घेतलेली आहे. 3.5 मीटरवर मार्किंग करून इथे साडी कट करून घेत आहे. आषाढी एकादशी निमित्त झटपट तयार होणारी गोल साडी तुम्ही तुमच्या लेकीला शिवू शकता. तुम्हाला ही नक्की आवडेल. एकदा ट्राय करून बघा. इथे 4 फोल्ड मध्ये घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे साडीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे आपलं साडीचं माप आहे 23 इंच. तर 23 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. सेंटर मध्ये मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. साडीची कटिंग करून झालेली आहे. आता आपण शिवून घेऊयात. तर इथे आपला पेटीकोट 4 फोल्ड केलेला आहे. तर इथे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. डबल फोल्ड करून आपल्याला एक साइडने इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि खाली पण शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून दोरे निघणार नाहीत. तर इथे शिलाई मारून झालेली आहे आणि
आपण एक्स्ट्रा 3 इंच घेतलेलं होतं, त्यामध्ये आपण 1-1 इंचाचे टक्स टाकून घेतलेले आहेत, जेणेकरून साडी टाईट होणार नाही. तर इथे आपल्याला साडीलाही शिलाई मारून घ्यायची आहे. साडी आपण सेंटरमध्ये कट केल्यामुळे दोरे निघतात, त्यामुळे आपल्याला पूर्ण साडीला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे साडीला पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. आता आपण जो पेटीकोट शिवला होता तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि साडी ही सरळ ठेवलेली आहे आणि 4 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. 4 इंच पेटीकोट सोडून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आपली शिलाई मारून तयार झालेली आहे. आता आपली पूर्ण साडी जमा करून घ्यायची आहे. साडी जमा करून सेंटरमध्ये ठेवायची आहे आणि पेटीकोटचे दोन्ही काठ एकत्र करून शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना साडीचा कपडा मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. शिलाई मारून तयार झालेली आहे. आता आपण साडी बाहेर काढून घेऊयात. पेटीकोटचे दोन्ही शिवण साईडला घेऊन आपल्याला पेटीकोटचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 1.5 मीटर पदर काढायचा आहे. तर आपण पदराकडून माप घेऊयात. 5 वर्षाच्या मुलीसाठी परफेक्ट मापाची साडी आहे. तुम्ही या मापानुसार जर साडी शिवली तर 5 वर्षाच्या मुलीला परफेक्ट साडी येते. तर इथे 1.5 मीटर पदर काढून मार्किंग करून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा मधला कपडा आहे त्यामध्ये आपल्याला मिऱ्या करून घ्यायच्या आहेत. इथे पेटीकोटचा आपल्याला सेंटर पॉइंट काढून घेऊन तिथे मार्किंग करून घ्यायचे. मिऱ्या करून आपल्याला तिथे सेंटरला ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि इथे आपण पदराची मार्किंग करून घेतलेली आहे. इथे छोट्या छोट्या एकसारख्या मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. मिऱ्या टाकताना खालीवरी होणार नाही त्याची काळजी घ्यायची. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही जमेल अशी सोपी पद्धत आहे. सर्व मिऱ्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. आणि इथे टाच पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई मारताना मिऱ्या खालीवर होणार नाहीत. इथं सेंटरला ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि पदराला पिन लावून घ्यायची.
आपण जो सेंटर पॉइंट काढला होता त्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. बघा, सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे. आता आपल्याला वर नेफापट्टी लावून घ्यायची. तर कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला नेफापट्टी काढायची. अगदी कमी वेळामध्ये होणारी सुंदर अशी साडी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे कमरेचं माप घेतलेलं आहे. आणि इथे साडीचा मोठा काठ उरलेला आहे. त्या काठामध्येच आपण नेफापट्टी काढून घेऊयात, जेणेकरून साडीला अजून सुंदर लुक येईल. तर इथे आपल्याला 4 इंचाचा नेफा काढायचा आहे. 4 इंच डबल फोल्ड केलं तर 2 इंच माप येते. बघा, आपला नेफा लावूनही तयार झालेला आहे आणि सुंदर अशी साडी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.